लवकर चला ना, उशीर होतोय। अगं अगं अमृता, त्या लोकांना एवढे धारेवर धरण्याची काय घाई करतेस तू? ही रिक्षा आहे, रिक्षा, विमान नाहीये। बेबी आत्या, परंपरा आणि विश्वास या शब्दांशी खेळून लोकांची फसवणूक करणारी माणसं कोण आहेत ना हे बघायचंच आहे मला। हो का? हो। मग चला। ए बाबा, चल रे बाबा, लवकर चल, चलो जल्दी। एका पेढीवर दरोडा, काय लूटमार माजवली आहेत तुम्ही? अण्णा, मी तुम्हाला केव्हापासून सांगतोय आपल्याला सुद्धा सीसीटीव्ही बसवायला पाहिजेत, पण तुम्ही ऐकतच नाही माझं। अरे काय पण अरे काय बोलतोय हा? आणि काय रे, आपलं दुकान काय दुमजली आहे का रे? हे इथे सुरू होतं आणि इथेच संपतं। आणि अण्णा आहेत ना आपले सीसीटीव्ही। अण्णा, मला असं म्हणायचं होतं की तुमची नजर खूप बारीक आहे हो, तुमच्या नजरेतून काही सुटणार नाही। देवदत्त, डोळ्यात तेल घालून मुलांच्या हालचालीवर नजर ठेवेल असं काही यंत्र आहे का? एकदम रागावून बोलू नकोस ना तू त्यांच्याशी। सांगते तुला। जा। या 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 या। नमस्कार 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 नमस्कार, बसा बसा बस बसा। बोला, काय सेवा करू आपली? आम्हाला एक अंगठी विकायची आहे। हो हो हो। जरा बघून सांगाल का किती किंमत होईल? आणि जरा नीट बघा, कारण अस्सल पाचू आहे। हो, पाचू आहे। पाचू वगैरे नाहीये, खोटा खडा आहे हा। अहो, पण कसं शक्य आहे? नाही म्हणजे आम्ही आमच्या नेहमीच्या दुकानातून घेतलेला आहे। अहो, तुमच्या माहितीतले जे कोणी आहेत ना त्यांनी तुम्हाला फसवलंय। म्हणूनच म्हटलं ना की एखादा दागिना हवा असेल ना की लोक आमच्याचकडे येतात। अहो, पण तुम्हाला नक्की खात्री आहे की हा पाचू नाहीये? अहो, गेली 15 वर्ष हेच काम करतोय मी। मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्हाला कुणीतरी ठगवलंय। अरे बाप रे, मग आता काय करायचं आम्ही? आता काय करू म्हणजे? पोलिसात जा, तक्रार करा। हे असले भुरटे चोर असतात ना, म्हणून इतर सोनार हे बदनाम होतात। तुम्ही एक काम करा, तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जा आणि त्याच्या विरोधात तक्रार करा। अगदी बरोबर बोलताय। हे म्हणजे पोलिसात तक्रार करायलाच हवी। फक्त तक्रार तुमच्या विरोधात करायची आहे का अख्ख्या घाडगे अँड सन्सच्या इतकं सांगा। तो काय बोलताय काय तुम्ही? योग्य तेच बोलतेय। आता रिसीट दे। ही रिसीट, ती अंगठी तुमच्याच दुकानातून घेतलेली। हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। मी बघतो सगळं। ए श्याम्या, काय दादा? 2 फुल स्पेशल चहा सांग यांच्यासाठी, जा। हो हो। अहो, चहा कसले सांगताय? पाणी द्या आता, पाणी। पाणी पाणी। हे बघा, चहा सांगून जर तुम्ही तुमच्या चुकांवर पांघरूण घालणार असाल तर तो तुमचा गैरसमज आहे। आणि बरोबर म्हणालेलात तुम्ही, तुमच्या सारख्यांमुळेच इतर ज्वेलर्सचं नाव बदनाम होतं। अहो, ग्राहक किती विश्वासाने डोळे झाकून वस्तू घेतात आणि तुम्ही असे खोटे खडे गळ्यात मारता। हे बघा, मी काय सांगतो, माझं जरा ऐका। तुम्ही बसा ना आधी। तुमचंच ऐकून पोलिसात जाण्याचा निर्णय घेतलाय आम्ही। आत्या, शास्त्रीनगर पोलीस स्टेशन इथून जवळच आहे। आपण तिकडे जाऊन या सगळ्यांचीच कंप्लेंट करूया। बघा, मी काय सांगतो, माझं ऐकून तर घ्या। हे काय म्हणताय? हे बघा, आमच्याकडून गिऱ्हाईक फसवलं जाणं शक्य नाही। अहो, परंपरा आणि विश्वास याचं दुसरं नाव आहे घाटगे।
रेटचा मला माहित नाही, पण तुमच्या दुकानात विश्वासाला नक्कीच तडा जातोय. अगं जातोय काय, गेलाय हे बघ. सांग सांग त्यांना. तर ही अंगठी तुमच्याच दुकानातून घेतली आहे. ती आहे रिसीट आणि त्यांनी कबूलही केलेलं आहे. आनंद, मी काय म्हणतो, नक्की हीच आहे ना ती अंगठी जी तुम्ही आमच्या दुकानातनं घेतली? अहो अहो म्हणजे काय? हे म्हणजे मला म्हणायचं आहे की नाहीतर ती अंगठी असायची दुसरीकडेच आणि तुम्ही वेगळीच अंगठी घेऊन येऊन इकडे. नाही हो, तीच अंगठी आहे. ही अंगठी आपल्या दुकानातली आहे. अंगठी आपल्या दुकानातली आहे. अण्णा, आपला घाडगे आणि सन्सचा ट्रेडमार्क GS आहे. आपल्याच दुकानातून गेली. पायलट पायलट, आम्ही खरं बोलत होतो की नाही? बघा ताई, हे बघा, मी अण्णा 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 शामू, पाणी. सावकाश श्यामू, कोणाला येऊ देऊ नको. बरं वाटतंय का? हे बघा, जे झालंय ते योग्य झालेलं नाहीये. घाडगे अँड सन्सच्या वतीनं मी तुमची माफी मागतो. आपण यातनं काहीतरी मार्ग काढूया. अहो पण आमचं नुकसान झालंय त्याचं काय? हे बघा, तुमचं जे काही नुकसान झालं असेल ते भरून द्यायला आम्ही तयार आहोत. हवं तर तुम्हाला दुसरी अंगठी देतो आम्ही. नशीब माझं. अहो माझ्या भाचीला या खड्या बिड्यांबद्दल माहिती होती म्हणून, नाहीतर मी जिवंत असेपर्यंत मला कधी समजलंच नसतं. बापरे, नाव मोठं आणि लक्षण खोटं. नाही नाही, तुम्हाला अद्दल घडलीच पाहिजे. चल ग चल, पोलिसांकडे चल. यांचं काही खरं नाहीये. चल चल चल, तू पोलिसांकडे चल. अगं चल तू. अगं ऐक इकडे. काय ऐक? थांबायचं कशासाठी? चल तू चल आधी. त्या थांब प्लीज, ऐक माझं. आता कुठे गेला तुझा इतक्या वर्षांचा विश्वास? आजवर आपण यांच्याकडूनच दागिने घेतलेले ना. कधी खोट निघाली त्या दागिन्यांमध्ये? नाही. आणि आज एकदा तुला कोणत्या वस्तूत चूक दिसली तर तू अगं पण आत्या ऐक, ते दागिना परत घ्यायची तयारी दाखवतायत ना, आणि तेही नको असेल तर ते पैसेही परत करतील. महत्वाचं म्हणजे ते आपली चूक ऍक्सेप्ट करतायत. तुम्ही या इकडे बसते. आणि आपला ज्यांच्यावर विश्वास असतो त्यांनी जर चूक केली तर त्यांना आपण सेकंड चान्स देतो ना. यालाच विश्वास म्हणतात ना. ज्यांनी चूक केलीये त्यांना शिक्षा करणं खूपच इझी असतं ना, पण त्यांना मोठ्या मनानं माफ करणं तितकंच अवघड. आणि आता हे प्रकरण दुकानाच्या बाहेर नको जायला. ही अंगठी रिप्लेस केली. रिप्लेस म्हणजे काय? करायलाच हवे रिप्लेस. आता बघतेस काय? चला, परत कधी येणार नाही. आज ह्या मुलीमुळे घाडगेंची अब्रू राखली गेली तर इतक्या वर्षांची मिळवलेली प्रतिमा धुळीत मिळाली असती.
ना थोडं बोलायचंय तुमच्याशी. गाडी काढ. हो पण मला खूप महत्वाचं. गाडी काढ. आनंद, हा. तुम्ही तिघेही मला रात्री बैठकीत भेटा. कसं घडलं याचा सोक्ष मोक्ष मला लावलाच पाहिजे. माई, छान छान. भाग्यश्री, किती वर्ष झाली ग तुझ्या लग्नाला? 3च का? छान. नाही, तुझ्या लग्नात तुझ्या आईनं आम्हाला सांगितलं होतं हो, आत्ता काय आमच्या मुलीला येत नाहीये पण शिकेल हळूहळू. अगो पण हळूहळू म्हणजे कधी हे विचारायचंच विसरले की काय? राहू दे, आम्ही बघू त्याचं काय करायचं ते. हा, तू दुसरं काहीतरी काम करायला जा. मृदुले, पुरण घाटतेस ना, त्यात थोडेसे जिरासा तांदूळ घाल हो, म्हणजे पुरण घट्ट होईल. नाही, तू करतेस असं नेहमी, पण भरोशाच्या म्हशीला टोणगा असं नको व्हायला, हो की नाही? माई, आपण पूजेच्या दिवशी नेहमीच पुरणाच्या पोळ्या आणि पुरणाच्या त्या करंजा वगैरे करतो. नाही आवडत नेहमी नेहमी काय तेच. पण तिलपुळी गुळपुळी केली तर? हा माई. वहिनी असं काय करताय? आपल्याकडची रीतच आहे ना ही. चला, निदान आमच्या धाकट्या सुनबाईंना तरी माहितीये रीत भात काय आहे ते, नाही का? इतर वेळेला धर्मशाळा काय आणि घाडग्यांचं घर काय एकच. अगं भाग्यश्री, अगं लग्नाआधी 4 पुस्तकं कमी वाचली असतीस आणि हे शिकलं असतीस ना तर बरं झालं असतं. आता आजी सासऱ्यांना काय सांगू मी की रोज फोडणी जाणं हे अगदी नेम असल्यासारखं करतेस तू काय? म्हणूनच म्हणतेय, अनोळखी घरातली एखादी मुलगी सून म्हणून आणायची या घरात. नाही म्हणजे एकमेकींचा वाण नको ना लागायला. अरे देवा, ह्याचा विचारच कधी केला नाही ग मी. आता तुला ह्या घरात सून करून आणली ना, तेव्हा सुद्धा काही गोष्टींचा विचार करायचं राहूनच गेलं. विचार केला गेला नाही की तुझे दोष झाकले होते.
माहित नाही बाई. आता बघूया ना नवीन सून कशी येते ती. चांगली आहे की फटकळ आहे. चाणाक्ष आहे की बिंडोक. निरंजन, मधुरा, अरे कुठे आहात सगळे? बाहेर या बघू. तू थांब ग इथेच. निरंजन, मधुरा, अरे आहात तसे या. अरे या विजयी वीराचं स्वागत कोणी करणार आहात की नाही? निरंजन, अरे काय झालं काय दादा? अरे काय झालं काय नाही झालं ते विचार. हे घे. हा हा, बरं मला सांग, हे का आणले असतील? कुठून आणले असतील सांग बघू. गोखले रोड, नौपाडा. मग आता इतक्या लांबचा वळसा मी का घातला असेल सांगा बघू. हा, अरे काय करणार, दिवसच तसा होता. सोनियाचा दिवस आजी प्रभूने पाहिला. भाऊजी, अरे 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 काय उकडते, पावसाळ्या का उन्हाळा तेच कळत नाही. भाऊजी, अहो नेमकं काय झालंय सांगाल का? सांगणार, सगळं सांगणार. आधी तू अमृताला बोलव. कुठे गेली ती? अमृता, ए अमृता. भाऊजी, अमृता बेबी वन्सन बरोबर घाडग्यांच्या दुकानात गेलीये. म्हणजे लग्न ठरल्याचं तिला आधीच समजलं की काय? दोघी जणी कसला तरी वाद घालायला गेल्यात तिकडे. अरे काय, लक्ष्मी दारात कुंकू लावायला आले आणि तुम्ही पत्ता बदलून दुसरीकडे जाता म्हणजे काय? हे असलं अजिबात चालायचं नाही. अरे दादा तू काय बोलतोस, मला काही कळत नाहीये. काय काही कळत नाही. अमृता त्या दुकानात गेली म्हणजे काहीतरी कारण असणार ना. आणि हे बघ दादा, अमृता ना सारासार विचार करणारी मुलगी आहे. ती सहसा चुकत नाही. आमचंच चुकलं. स्वतःचं लग्न न करता तुझं बेबीचं शिक्षण, लग्न सगळं करून दिलं. तुम्हाला जास्त महत्व दिलं. तुमचं सुख पाहिलं आणि आता पुतणीच्या सुखासाठी झटतोय तर चुकलं. अरे पण दादा जरा गप्प बसा ना, का उगाच विषयाला फाटे फोडताय? पाणी घेऊन येते. बाई 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 बाई, काय मेला तो रिक्षावाला. कासव बरं आपला हळूहळू. अगं बाई दादा, अरे पेढे आणले. काहीतरी खास बातमी आहे वाटतं. अरे बरं, पाणी. अरे दादा, काय झालंय? अगं बेबी, इतका वेळ का लागला तुला यायला? अरे तुझ्या लेकीची दृष्टच काढायला हवी हो. अरे त्या घाटक्यांच्या तोंडाला फेस आणला नाही ना. दिवसात तारे चमकले असतील त्यांच्या डोळ्यासमोर, हो की नाही ग? हो, तारेच चमकवा त्यांच्या डोळ्यांसमोर आणि आमच्या नजरेसमोर अंधार. आणि फेस त्यांच्या नाही, आमच्या तोंडाला येणार आहे. ज्या घाडग्यांच्या दुकानात जाऊन तुम्ही तमाशा करून आलात ना, त्या घाडग्यांच्या धाकट्या नातवाशी मी अमृताचं लग्न ठरवून आलोय.